चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 30 डिसेंबर बघा, अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण आज आहे या 2024 मधील ही शेवटची संकष्टी चतुर्थी। खरं तर चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी, गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि मनोभावे गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी हा संकष्टीचा दिवस अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी असंख्य लोक जे आहेत ते व्रत, वैकल्य, पूजा, उपासना यांसारख्या सर्व शुभ गोष्टी करत असतात। बघा, जोही व्यक्ती गणपती बाप्पांचं हे संकष्टी चतुर्थीचं व्रत करतो त्याच्या आयुष्यातील संकटांचा नाश होतो। गणपती बाप्पा हे संकट हरते आहेत, गणपती बाप्पा हे दुःख हरते आहेत। आयुष्यात कितीही विघ्न आले असतील, किंवा कितीही मोठी संकट असतील, तर त्या संकटांचा, विघ्नांचा नाश करणारे दैवत म्हणजे गणपती बाप्पा। बघा, आजच्या दिवशी आपल्याला बाप्पांची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे, व्रत करायचं आहे। त्याचबरोबर आजच्या दिवशी आपल्याला खाण्यापिण्यासंदर्भात काही नियम पाळायचे आहेत। आता तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत, त्या चुकूनही आजच्या दिवशी आपल्याला खायच्या नाहीयेत। जर आजच्या दिवशी या फळांचं किंवा आजच्या दिवशी या वस्तूंचं तुम्ही सेवन केलं तर तुम्ही जे व्रत केलेलं आहे ते सफळ ठरणार नाही। तुम्ही जे व्रत केलेलं आहे त्याचं पूर्ण फळ तुम्हाला लाभणार नाही। बऱ्याच लोकांना अजूनही या बऱ्याचशा गोष्टी माहिती नाहीयेत, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन की आज आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती असेल, फोटो असेल तर त्याला सुंदर एक अभिषेक घालायचा आहे। फोटो असेल तर तो स्वच्छ पुसायचा आहे। देवघरामध्येच हा फोटो पुन्हा ठेवून द्या। हळद, कुंकू, अष्टगंध आवर्जून या फोटोला किंवा या मूर्तीला अर्पण करा। एक तुपाचा दिवा लावा, बाजूला एक अगरबत्ती लावायची आहे। दिव्यामध्ये 2 अख्ख्या लवंगा घाला। त्याचबरोबर गणपतीच्या मंत्राचं पठण करू शकता तुम्ही, गणपती अथर्वशीर्ष म्हणू शकता, गणपती स्तोत्र म्हणा किंवा गणपती चालीसा म्हणा। जीही सेवा तुम्हाला करण्याची इच्छा असेल किंवा जीही सेवा तुम्हाला माहिती असेल, म्हणजे जो मंत्र तुम्हाला येत असेल तो तुम्हालाच म्हणायचा आहे। हे सर्व तुम्ही करून झालं की त्यानंतर आजच्या दिवशी आपल्याला दिवसभर सतत गणपती बाप्पांचा जप सतत तोंडात ठेवायचा आहे। बघा, आजच्या दिवशी आपल्याला चुकूनही काळ्या मिठाचं सेवन करायचं नाहीये। बरेच लोक चतुर्थी असेल, उपवास असेल की काहीतरी फळं कापतात आणि त्याच्यावरती आवर्जून काळं मीठ घालतात, का तर चव येण्यासाठी। पण लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचं जर व्रत करत असाल तर काळं मीठ जे आहे ते चुकूनही खायचं नसतं। काळ्या मिठाचं सेवन केल्याने ते व्रत मोडलं जातं आणि त्या व्रताचं आपल्याला संपूर्ण फळ लाभत नाही। ठीक आहे, त्यामुळे काळं मीठ नाही खायचं। तुम्हाला फळं खायची आहेत, तुम्ही फळं खाऊ शकता। साबुदाणा जो असतो आपण उपवासाला खातो तो खाऊ शकतो, आपण बटाटा खाऊ शकतो। या वस्तूंचं जे सेवन आहे ते आपण आवर्जून करू शकतो। फक्त जे काटेरी फळं असतात, ज्या फळांना काटे असतात, ती फळं उपवासाच्या दिवशी वर्ज्य असतात। आता कुठली फळं तर बघा, या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला अननस आणि त्याचबरोबर फणस ही 2ही फळं खाण्यास वर्ज्य आहेत। यांचे तुम्ही चिप्स असतील किंवा कुठल्याही प्रकारचे फरसान्स असतील, वेफर्स असतील तर तुम्हाला तेही खायचे नाहीयेत। पुन्हा लक्षात ठेवा, फणस आणि अननस या 2ही गोष्टी ज्या आहेत या आपल्याला चतुर्थीच्या दिवशी चुकूनही खायच्या नाही आहेत। त्याचबरोबर चतुर्थीच्या दिवशी मद्यपान करायचं नाहीये, या दिवशी मांसाहार करायचं नाहीये। जर तुम्हाला व्रत असेल, आता व्रत असल्यानंतर आपण उपवासच करतो, पण घरातील एखादा असा सदस्य असतो की त्याला हट्ट येतो की मला मांसाहारच हवंय किंवा अजून काय, तर लक्षात ठेवा, तुम्ही घरात तुमच्या किचनमध्ये, स्वयंपाकघरात जिथेही देवी दैवतांचा वास असतो, तुम्ही तिथे देखील मांसाहार करून त्या व्यक्तीला जरी खायला दिलं तरीही तुमचं व्रत मोडलं जातं। हा एक दिवस तुम्हाला पूर्णपणे पथ्य पाळायचे आहेत। या दिवशी चुकूनही तुम्हाला तुमच्या घरामध्ये मांसाहार करायचं नाही। तुम्हाला तर खायचंच नाहीये, पण घरातील कुठल्याच सदस्याला तुम्हाला मांसाहारी कुठलाच पदार्थ खाण्यास द्यायचा नाही।
त्याचबरोबर जे तामसी पदार्थ असतात म्हणजे कांदा असेल किंवा मग लसूण असेल, तर याचेही पदार्थ जे आहेत ते या दिवशी आपल्याला घरात बनवायचे नाहीत, आपल्यालाही खायचे नाहीत. आता व्रत म्हटलं की आपण कांदा लसूण या गोष्टी खाणारच नाही आहोत. पण आपल्या घरामध्ये समजा 5 व्यक्ती असतील, त्यातील 2 व्यक्तींनी उपवास केलेला आहे, व्रत केलेलं आहे आणि 2 व्यक्तींनी उपवास नाही केलेला आहे. मग त्या 2 व्यक्तींसाठी जरी तुम्ही घरामध्ये अन्न बनवत असाल, भात आणि भाजी बनवत असाल, तर लक्षात घ्या त्यांच्यासाठी तुम्ही जी भाजी बनवत आहात त्या भाजीतही तुम्हाला तामसी पदार्थ म्हणजे कांदा आणि लसूण या गोष्टी टाकायच्या नाहीयेत. पुन्हा एकदा सांगते, तामसी पदार्थांपासून चतुर्थीच्या दिवशी आपल्याला शक्य तितकं आणि आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला लांब ठेवायचं आहे. नाहीतर तुम्ही केलेल्या व्रताचं जे फळ आहे ते फळ तुम्हाला लाभणार नाही. जे व्रत तुम्ही करणार आहात ते निष्फळ ठरेल. बघा, चतुर्थीचं व्रत जे आहे ते गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. असं म्हटलं जातं, म्हणजे अशी मान्यता आहे की चतुर्थीचं एक व्रत केल्याने आपली 100 पापांतून मुक्तता होते, आपल्या आयुष्यातील संकटांचा नाश होतो, आपल्या जीवनात आलेली विघ्न टळून जातात. कितीही मोठी एखादी बाधा आपल्या घरात वास करत असेल तर चतुर्थीचं व्रत केल्याने आपल्या घरातील त्या बाधेचा नाश होतो. बघा, चतुर्थीचं व्रत हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जोही सदस्य आपल्या घरामध्ये हे व्रत करतो त्या घरातील सदस्यांची म्हणजे पतीची, मुलांची आणि त्या घराची भरभरून प्रगती होत असते. प्रत्येकाने अगदी महिन्यातून येणारी ही जी चतुर्थी आहे ती चतुर्थी प्रत्येकाने धरायला हवी. बघा, ज्या दिवशी अंगारक योग असतो म्हणजे मंगळवारी चतुर्थी असते, मंगळवार म्हणजे गणपती बाप्पांचा वार, या दिवशी जेव्हा चतुर्थी येते तेव्हा तिला आपण अंगारकी चतुर्थी असं म्हणतो आणि बाकी महिन्यातून जी चतुर्थी येते तिला आपण संकष्टी चतुर्थी असं म्हणतो. तर हे जे व्रत आहे ते घरोघरी केलंच पाहिजे. आता आमच्या घरात तर सगळेच करतात, आमच्या भागातही सगळेच करतात. बघा, अजूनही जे लोक चतुर्थी पकडत नाहीत, व्रत करत नाही, घरातील कमीत कमी एक तरी सदस्यांनी हे व्रत करायला हवं, जेणेकरून आपल्या घरातील संकटांचा, विघ्नांचा नाश होईल आणि आपल्या आळलेल्या सर्व इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतील. तर अशा पद्धतीने काही गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत, ज्या वस्तूंचं सेवन करायचं नाही, गणपती बाप्पांच्या याच पद्धतीने आज पूजा करायची आहे, गणपती बाप्पांचं जेवढं शक्य तेवढा स्मरण करायचं आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.